नाशिकचे नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते सागर हिरे यांचा दणदणीत विजय झालाय। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे युवा नेतेसह 13 जागांपैकी 12 जागा मिळवण्यात यश आलंय, तर उर्वरित जागेवर अपक्ष उमेदवार काशीनाथ देशमुख यांचा सर्वाधिक मतांनी विजय। नगराध्यक्षपदी शिवसेना उमेदवार सागर हिरे यांनी 7481 मतांनी विजय मिळवलाय, तर राजेश बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना 4319 मते मिळाली, परंतु त्यांना 3162 मतांनी पराभव स्वीकारावा लागलाय। नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर भगवा फडकवलाय। नवीन तहसील येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी रविवारी सकाळी 10 वाजता इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये मतमोजणी सुरू झाली। संपूर्ण निकाल अवघ्या 2 तासात जाहीर झाला। शिवसेनेने शिंदे गट सागर हिरे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती। सागर हिरे यांना 7481 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांना 4319 मते मिळाली। सागर हिरे यांनी 3162 मतांनी विजय मिळवलाय, तर भाजपा तालुका अध्यक्ष संजय सानप यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। नवीन तहसील येथे सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी ट्रक भरून गुलालाची उधळण करीत डीजे व ढोल ताशांच्या गजरात सागर हिरेसह विजेत्यांचे स्वागत करीत जल्लोष करीत आनंद साजरा केला। यापूर्वी शिवसेना शिंदे गटातील 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। अशा प्रकारे शिवसेनेने विजयी झाले असून उर्वरित 13 जागांपैकी ज्या जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले त्यापैकी 12 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आणि अपक्ष उमेदवारांमधून सर्वाधिक लीड घेणारे काशीनाथ देशमुख यांनी 912 मते मिळवून विजय मिळवलाय। बोला, आज आपण निवडून आल्याबद्दल आजचा जो निकाल आहे तो खऱ्या अर्थाने या नांदगाव शहरातील मायबाप जनतेने पुन्हा एकदा आपले कुटुंब प्रमुख सुहास अण्णा कांदे यांच्यावर विश्वास दाखवून आमच्या सर्व शिवसेनेच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी तमाम मायबाप जनतेचे आभार मानतो। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।